नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. कर्जमाफीसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांचा संप आज 6व्या दिवशीही सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या घारगाव इथल्या शेतकऱ्यांनी आज तलाठी कार्यालयाला टाळे ठोकून कामकाज बंद पाडलं. तसंच आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन कोणत्याही प्रकारचा भाजीपाला बाजारात न आणता जनावरांना खाण्यास दिला. मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं शेतकऱ्यांनी आकाशवाणीच्या वार्ताहराशी बोलताना सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात पुणे विजापूर महामार्ग रोखून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. जनावरांसह शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यामुळे या महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटीची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून देशभरात सुरू करण्याच्या दृष्टीनं केलेल्या तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये अंतर्भूत असलेल्या विविध घटकांचा आढावा घेताना जीएसटीशी संलग्न माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या सायबर सुरक्षेकडे सर्वाधिक लक्ष देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह संबंधित खात्याचे मंत्री यावेळी उपस्थित होते. अनुत्पादक मालमत्ता मोठ्या प्रमाणावर असलेल्या काही सार्वजनिक बँकांविरोधात भारतीय रिझर्व्ह बँकेनं हाती घेतलेल्या काही सुधारणा या केवळ निरीक्षणापुरत्या मर्यादित असून त्याचा सर्वसामान्य बँकिंग व्यवहारांवर काहीही परिणाम होणार नाही असं बँकेनं स्पष्ट केलं आहे. देना बँक, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँक या बँकांची बुडीत कर्ज वाढल्यानं आरबीआयनं त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. यावर काही प्रसारमाध्यमांमध्ये बँकांविषयी नकारात्मक वृत्त आल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेनं हा खुलासा केला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणे इथं राष्ट्रीय पातळीवर देशातल्या 800 विद्यापीठं आणि 40,000 महाविद्यालयांसाठी स्मार्ट कॅम्पस ही स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेअंतर्गत संबंधित शैक्षणिक संस्थांना पाणी आणि वीज बचत, वृक्षारोपण आणि कचरा व्यवस्थापनासारख्या योजना राबवाव्या लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं क्रिकेटच्या काही नियमात बदलांना मान्यता दिली आहे. धावचीत होणं, बॅटचा आकार आणि पंचांना देण्यात येणारे जादा अधिकार याबाबतचे हे नियम आहेत. बॅटची जाडी 40 मिलीमीटर आणि बॅटची रुंदी 67 मिलीमीटर प्रमाणित करण्यात आली आहे. एखाद्या खेळाडूनं असभ्य वर्तन केल्यास आणि त्याला समज देऊनही न ऐकल्यास त्याला मैदानाबाहेर जाण्याचे आदेश देण्याचा अधिकारही पंचांना देण्यात आला आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून हे नियम लागू होतील. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्यात नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी आवश्यकतेनुसार दोन्ही विद्यापीठांच्या अध्ययन साहित्याचा वापर अथवा अनुवाद करण्यात येणार आहे. यामुळे एका विद्यापीठाचे शैक्षणिक साहित्य दुसऱ्या विद्यापीठाला वापरता येऊन अनावश्यक पुनरुक्ती टाळता येईल. तसंच मुद्रित पुस्तकांबरोबर अन्य पूरक शैक्षणिक साधनांचा वापर देखील दोन्ही विद्यापीठे करू शकतील. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुमार यांच्या दरम्यान नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातले रस्ते अपघात रोखण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत काल मुंबईत अमेरिकेतल्या वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट या जागतिक पातळीवरील संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार ही संस्था राज्यातल्या अपघातांचं विश्लेषण करून राज्यातल्या अन्य संस्थांशी समन्वय साधून उपाययोजना सुचवणार आहे. रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता ते कमी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली असल्याचं रावते यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं उद्यापासून 17 जूनपर्यंत माता आणि बालकांसाठी मिशन इंद्रधनुष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 0 ते 2 वर्षे वयोगटातल्या बालकांना तसंच गरोदर मातांना लसीकरण देण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय कृती दल समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. याआधी एप्रिल महिन्यात अशी मोहीम राबवण्यात आली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि क्रोएशियाची गॅब्रियाला दाब्रोव्स्की यांची जोडी मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीनं सानिया मिर्झा आणि तिचा जोडीदार इवान डोडिग यांचा 6-3, 6-4 असा पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 मिनिटांनी.